गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकमध्ये प्रथमच परिपूर्ण पद्धतीने महिला सक्षमीकरण सोहळा शारदीय नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलाय। यामध्ये महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरापासून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनेक संधी, महिलांना नवरात्रीच्या निमित्ताने नारी रत्न पुरस्कार वितरण, कामगार योजना पद्धती आणि कार्यक्रमांमध्ये आलेल्या महिलांना प्रत्येकी भेट वस्तू वाटप असा परिपूर्ण सामाजिक सोहळा माळी समाज मंगल कार्यालय सातपूर शहर नाशिक येथे मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पाडण्यात आला आहे। यामध्ये महिलांना भेट वस्तू देण्यासाठी सक्षम कन्या विकास संस्थेच्या ज्योतिताई काजळे, युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एकताताई कदम, मोटिवेशनल स्पीकर व उद्योजक शशिकांत जी बोडके आणि विवेक फाउंडेशनचे अध्यक्षा लक्ष्मीताई ताठे यांच्या सहकार्यातून प्रत्येक महिलांना मोफत भेट वस्तू वाटप करण्यात आले। सामाजिक क्षेत्रात नाशिकचे नेतृत्व करणारे नाशिक भूषण अमोल भाऊ भागवत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाअंतर्गत आणि संविधान आर्मीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे, महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष रोहित शिंदे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, महिला उपाध्यक्ष ज्योतिताई परदेशी, भारती चित्ते, शहराध्यक्ष अविनाश वाघ, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड यांच्या योजनांतर्गत भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले। यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून बीड जिल्ह्यातील दारूबंदी अभियान मुख्य संघटक, धडाडीच्या सामाजिक क्षेत्रातील नेत्या सत्यभामाताई सौंदरमल, आरपीआयचे ज्येष्ठ नेत्या व संविधान आर्मीच्या प्रदेश प्रतिनिधी काजलताई गवई गायकवाड आणि नाशिक मनपायुक्त माननीय मनीषा खत्री या निमंत्रित होत्या। तसेच कार्यक्रमामध्ये माजी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा, विवेक फाउंडेशनचे अध्यक्षा लक्ष्मीताई ताठे, माळी समाज अध्यक्ष जनसेवक निलेश दादा भंदुरे, युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एकताताई कदम, शिवसेना उपशहर प्रमुख योगेश गांगुर्डे, शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन दादा गांगुर्डे, जनसेविका तेजस गांगुर्डे, माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, माजी सभापती रवींद्र धिवरे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती उपाध्यक्ष ज्योतिताई परदेशी, ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष किसनराव खतळे, उपाध्यक्ष श्याम जमदाडे, HL डेप्युटी मॅनेजर प्रकाश जोशी, आरपीआय ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे, अरुण काळे, शिवसेना नेत्या कल्पनाताई दोंदे, मोटिवेशनल स्पीकर शशिकांत जी बोडके, माननीय प्रशांत शेळके, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, शहर संघटक सुवर्णाताई उदावंत, जनसेविका आणि ज्योतिताई काजळे, समाजसेविका सुनीताताई गांगुर्डे, पत्रकार नंदकुमार जाधव, संविधान आर्मी ज्येष्ठ नेते बाबासाहेब, जनसेविका सोनालीताई थोरात, काळूभाऊ काळे, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर श्याम जाधव, भारती अडंगळे, संजय बलकवडे, श्याम डावरे, भारती चित्ते, तेजस काळे, सुभाष ठुबे, कुसुमताई चव्हाणके, सविता खेरनार आदी मान्यवरांनी सक्रिय उपस्थिती दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काजलताई परदेशी यांनी उत्तम पद्धतीने केले। कार्यक्रमाची सुरुवात प्रशांत शेळके यांच्या 2 गोंडस कन्या यांनी केली। कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील अमोल भाऊ भागवत आणि सत्यभामाताई सौंदरमल हे महाराष्ट्रातील 2 धडाडीचे नेतृत्व एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याने यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी नागरिकांनी कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती दिली। नारी रत्न पुरस्काराचे वितरण समाजातील प्रामाणिक व सक्रिय पद्धतीने काम करणाऱ्या 9 महिलांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भागवत, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।